अगदी पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळतो अजयचा. 13ची गरज आहे. 18 बॉल मागे पहिला बॉल. हा फटका अप्रतिम आहे. अगदी शतरक्षकाला भेदत चेंडू चालला सीमा पार. बॉर्डर लाईन क्लिअर केली चेंडूनं. सरळ 4 धावा मिळाल्या गेल्या या बॉलवरती. टोक डिजिट. हा ऑन साइडला फटका फटका फसतोय. डाऊन द बॉल. इथे मात्र अप्रतिम झेल टिपला गेला. भरपूर लांबवरून झेल खाली समीर आले होते. अगदी पाहिलं ना तर प्रत्येक बॉलवरती 100% योगदान कौतुक करेल मी कोंढाणे संघाचं. अगदी भरपूर लांबवरनं अंतर गाठून समीर बॉलवरती आले होते. झेलवरती सोपा नव्हता हा झेल टिपणं. मात्र तो तिथे बॅकअप आला आकाशकडनं. इथे मंथनला बाद करण्यात यशस्वी ठरला. पाहायला गेले ना तर रन मशीन म्हणून ओळखली जाते ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय मंथन. अगदी पाहायला गेलं तर इथून त्याच खेळाडूला बाद करण्यात यशस्वी ठरला कोंढाणे संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला विष्णू ढुमना. अगदी पाहायला गेलं तर याच खेळाडूनं मला कॉल केला होता. मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही येऊ तर येऊ. आणि तोच संघ आज मात्र चांगला खेळ करत असताना दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये इथे पहिल्याच बॉलवरती अगदी समोरच्या दिशेनं फक्त प्लेसमेंट करायची होती. बॉलला स्टॉप करायचं होतं. मात्र बॅटची हलकीशी कडा आणि सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षकाकडे चेंडू मात्र जरूर गेला होता. मात्र थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि त्याचंच रूपांतर एके दावेमध्ये पाहायला मिळालं. आणि एका दाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 13 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली गोलंदाज आहे. 14 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. जर जवळपास 25 ते 30 धावा जरी बनल्या असत्या तरी सुद्धा या मॅच मध्ये मजा आली असती. कारण तशी गोलंदाजी कोंढाणे संघाकडे आहे. ती गोलंदाजी सध्याच्या स्थितीला अजय करतोय. एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता. हा ब्लॉक हॉलचा बॉल अगदी क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र काका आहेत त्या दिशेनं. अगदी पाहायला गेलं तर जवळपास 40 ते 45 वयाचे असतील. जास्त सुद्धा असतील. 50+ असतील. आणि तेच सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये खेळ करता असताना पाहायला मिळतात कोंढाणे संघाकडनं. म्हणजे पहा तुम्हाला वय मॅटर करत नाहीये. तुम्हाला एज मॅटर करत नाहीये. तुमची आवड मॅटर करते. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका खेचला ऑन साइडला स्वराज. एक धाव तर कंप्लीट. आणि इथे थोडीशी चुकी. अगदी पाहिलं ना आवाज देतायत फेक. जर बॉल जसा हातामध्ये कलेक्ट केला तसा मात्र फेकला असता तर रनआउटची विकेट जरूर मिळाली असते. मात्र इथून 2 धावा रोखू शकणार नाहीये. धावा बनल्या गेल्या त्या 8. आता मात्र गरज असेल ती अजूनही 5 धावसंख्येची. येणारे 12 बॉल मागे. दुसरं षटक फेकण्यासाठी मनोहर गोलंदाजी ट्रॅक वरती आला. ते लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक वरती आपण प्रदीपला पाहू शकाल. इथून मंथनला बाद करण्यात यशस्वी ठरला कोंढाणे संघ. जरी 25 ते 30 धावा जरी असत्या तरी सुद्धा हा सामना जरूर रफ अँड टफ पाहायला मिळाला असता. मनोहर गोलंदाजी ट्रॅक वरती. येणारे 12 बॉल 5 धावा वाचवायच्या आहेत. पहिला बॉल फुलर लेनचा. इथे सामना फिनिश केलाय षटकारानं प्रदीपनं. हार्ड लक कोंढाणे संघ पुढील वाटचालीसाठी देऊया कासारवाडी टीमला शुभेच्छा.